यानंतर अनंत आमुची ध्येय शक्ती आणि अनंत आमुची आशा या उक्तीप्रमाणे आपलं श्रद्धास्थान खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले साहेबांना विनंती आहे। उपस्थित माझे अत्यंत जवळचे मित्र आणि उद्योग मंत्री उदय सामंत, आवर्जून या ठिकाणी त्यांना मी आग्रह केला की आपण आलंच पाहिजे आणि आपल्यामुळं आज समोर जे संपूर्ण तरुणाई आपल्याला पाहायला मिळते त्या सगळ्यांचं नजरेत मगाशी बसले असताना नजरेत मी पाहत होतो। प्रत्येकाला वाटतं की आपण काहीतरी केलं पाहिजे। शब्द फार मोठा नाही आहे, FUTURE शब्द 6 लेटरचा आहे। फ्युचर, फ्युचर म्हणजे तुमचा भविष्यकाळ कसं निर्माण करायचं हे तुमच्या हातात असतं। किंबहुना बऱ्याच वेळेस जर आपण पाहिलं तर आज जरी आज हे मंत्री म्हणून या ठिकाणी उपस्थित जरी असले तर प्रत्येकाला त्यात जात्यातनं जावं लागतं। जिद्द उराक्षी बाळगली, उद्दिष्ट कायम ठेवलं आणि जर त्यातनं त्याच्याशी कुठेही फरकत घेतली नाही तर आज तुम्ही सुद्धा आज जॉब सीकर जरी असला तर माझी तुमच्या सगळ्यांकडनं अपेक्षा काय माहिती आहे, आज जॉब सीकर उद्या तुम्ही लोकांनी जॉब गिवर म्हणून तुम्ही झालं पाहिजे। एवढ्या मोठ्या उंचीवर तुम्ही गेला पाहिजे आणि त्याकरता लागल ती मदत। मगाशी माझे मित्र संग्राम बगरे म्हणाले जागे अभावी हे होतं ते होतं, 7/12चा उल्लेख केला। आपण जन्माला याच्या अगोदरपासून ही डोंगर हे जमिनी त्या काळापासून आजही आहे, उद्या राहणार। पण माझा 7/12 म्हणजे काय माहिती आहे का? कागदाचा चिटुरक नाही आहे। माझा 7/12 तुम्ही जेवढे तरुण आहेत तुम्ही आहात। लागणारी जी जागा शासनाकडनं तर असेल तर ठीक आहे, नाहीतर जे माझं आहे ते तुमचं आहे। फार मोठी उंची गाठा, वेळ एकदाच येते परत येत नाही। एक म्हणणं आहे ना, ऑपॉर्च्युनिटी एकदाच नॉक करते, त्याचा किती फायदा घ्यायचा हे तुम्ही सगळ्यांनी ठरवलं पाहिजे। कारण एकदा वेळ गेली, आपण घड्याळ घालतो ना, जे 5 मिनिटापूर्वी मी बोललो तो इतिहास जमा झाला। त्यामुळं आपल्याला इतिहास जमा व्हायचं नाही। तुम्हाला लोकांना, तरुणांना, सगळ्यांना सुवर्ण संधी एवढीच आहे, जेवढं तुम्ही कष्ट घ्याल ते जे जे मार्गदर्शन लागेल
ते माझे मित्र उद्योगमंत्रींच्या माध्यमातनं माझ्या माध्यमातनं जे जे म्हणून सहकार्य तुमच्याकरता करावं लागेल त्यात कुठेही कमी पडणार नाही. पण तुम्ही कमी पडू नका. तुम्ही जर वेळ वायफळ घालवला तर उद्या तुम्ही तुमच्या नशिबी काय असणार माहिती आहे का? पश्चाताप. आपण तसं केलं असतं तर आपण इथं असतो. पश्चातापाची वेळ कधी येऊन देऊ नका. जेवढं करायचं आहे तेवढं कष्ट घ्या. आज तुमच्या सगळ्यांकडं संपूर्ण प्रत्येक असं इथं कोणी नाही आहे की ज्याच्याकडं संपूर्ण नेटवर्कवरती नाही आहे. म्हणजे तुमचं गुगल बिगल जे काय असतं सगळं तुमच्याकडं सगळे यंत्रणा आहेत. त्यामुळं हे स्पर्धेचं युग आहे. या स्पर्धात्मक युगामध्ये जर टिकायचं असेल तर तुम्हाला सगळ्यांना सतर्क राहावं लागणारच. आळस केला तर कॉम्पिटिशन वाढलेलं आहे आणि खूप खूप एवढे मोठे व्हा ही आमची मनापासून माझी तर आमच्या सगळ्यांची तर आहेच, पण माझी खूप इच्छा आहे की ह्या संपूर्ण जिल्ह्यातले लोक ह्या जिल्ह्यानी सगळ्यात चळवळी ह्या जिल्ह्यात निर्माण झाल्या. ह्या जिल्ह्यानी संपूर्ण देशाला केंद्राला नेतृत्व दिलं. पत्री सरकार असेल, स्त्रियांची शिक्षणाची चळवळ असेल, अनेक सत्यशोधक चळवळी अनेक चळवळी ह्या जिल्ह्यात निर्माण झाल्या. आणि मग अशा जिल्ह्यात आपल्याला जन्माला याचं भाग्य लाभलं तुम्हाला आम्हाला, तर त्याचं जास्तीत जास्त तुम्ही उपभोग घ्यावा आणि खूप प्रगती करा. मला माहीत आहे इथं वरती कूलर लावलेत तेव्हा आम्ही निवांत बसलो आहे. सगळे सारखे मगापासून इकडे तिकडे सगळे. त्यामुळे मी फार वेळ घेणार नाही, पण एवढंच सांगतो मनापासून बाय हार्ट इथनं हे बघा अजून बीटिंग आहे. बीटिंग कशा करता? तुमच्या प्रगती करता. आणि असंच राहावं, असंच तुम्ही मोठे व्हावं एवढीच इच्छा व्यक्त करतो. आणि खूप खूप एवढं उंची गाठावी की आमची मान गर्वाने अशी व्हावी की वा हा ही हे एवढं उंचीवर गेले. फॉर्च्यून 500 नावाचं एक पुस्तक आहे, आवर्जून वाचा. प्रश्न पैशाचा कधीच नव्हता आणि कधी नसणार. पण फॉर्च्यून 500 जे पुस्तक आहे त्यात एक अपवादात्मक 3-4 लोक सोडले तर त्यांचं का वाचावं की जी संपत्ती एवढी आहे म्हणून नाही, ते कसे त्यांनी त्यांच्या आयुष्यात कसं स्ट्रगल केलं आणि म्हणून त्या उंचीवर. काय लोक तर फुटपाथवरती झोपायचे. आज संपूर्ण त्यांचे प्रायव्हेट प्लेन्स हे ते. आता आमचे मित्र हेलिकॉप्टरमधनं आले, ठीक आहे, पण तुम्ही लोकांनी असे हेलिकॉप्टर घ्या म्हणजे मला तुमच्या हेलिकॉप्टरमधनं बसून चकटपूमध्ये आमच्या मित्रांना वारंवार जाऊन त्यांची भेट होईल. खरोखर थिंक अबाउट इट. हे सगळं इथनं चालतं. मनावर घेतलं ना काही अशक्य नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात जे गाजवलं, ज्यांचं शौर्याची
गाथा किंवा त्यांचं संपूर्ण आजपर्यंत असं प्रत्येकाने विचार केला पाहिजे, तुम्ही तरुणांनी, की आपण छत्रपती शिवाजी महाराज आपल्या अंगात आहे, त्या प्रकारे एवढं मोठं तुम्ही व्हावं आणि त्याच्यामुळं संपूर्ण सातारच्या वैभवात एवढी भर पडेल की बोलायची सोय नाही. आणि ते पाहायला मी असणार आहे. आणि कोण कमी पडलं तर माझ्यासारखं वाईट नाही. खूप खूप मनापासून शुभेच्छा. मला माहीत आहे गरमी खूप आहे, सगळे असे करतात आहे, म्हणजे कमी बोला का बोलू नका, पण मनोगत व्यक्त करायचं मनापासून जे होतं ते मी केलं. धन्यवाद.